म्हणजे तुम्ही आम्ही सारे त्यांना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्ये जाऊ तिथे खाऊच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मला ना एक कविता आठवते. जायचं नाही, थांबा जरा. फॅन्टॅस्टिक आहे कविता. माझ्या धमन्यांमध्ये वाहत आहे तवंगवाल्या तेलाची ऊर्जा. कवी काय म्हणतोय बघा. माझ्या धमन्यांमध्ये वाहत आहे तवंगवाल्या तेलाची ऊर्जा. माझ्या हृदयात आहे नवीन नवीन पदार्थांचे विचार. माझ्या डोक्यात आहे तडतडणारी फोडणी. माझ्या जिभेला आहे लवंगी मिरचीची धार. माझी झोप आहे थंड 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 झोप आहे. माझे जगणे आहे खाणे. माझे जगणे आहे खाणे. खाणे माझे गाणे. आहे की नाही? हा, एकदम कविता कशी आहे? कम्प्लीट आहे की नाही? मग मला तर अशी खात्री आहे की एखाद्या कवी संमेलनाचा मी अध्यक्ष होऊ शकतो किंवा एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये शेफ होऊ शकतो. पदार्थ होऊच शकत नाही ना. यातल्या कवितांना पदार्थ होणार कसा? पण नाही, पदार्थ म्हणूनच मला खाण्यासाठी तिथे बसवलेलं आहे आणि वेगवेगळे पदार्थ घेऊन मी तुमच्यासमोर सातत्याने येत आहे. आणि आज सुद्धा काही वेगळे पदार्थ आणि एका हॉटेल मालकालाच तुमच्यासमोर आणलेले आहे. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. 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 आपलं नाव? शिशिर मोरे. शिशिर मोरे. आणि आपलं नाव? मयूर शेट्टी. मयूर शेट्टी. ओके. तुमच्या हॉटेलचं नाव काय? ब्लू पार्क. ब्लू पार्क. आणि कुठे आहे ते? आमचं 3 ब्रांच आहे. एक सातबंगलामध्ये, एक अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कडे आणि एक आपला नेटिव्ह प्लेस मँगलोरमध्ये. मँगलोरमध्ये. ओके. किती वर्ष तुम्ही मुंबईत आहात? राईट फ्रॉम बर्थ. तुमची शाळा इथलीच? कुठली शाळा? सेंट झेवियर्स. सेंट झेवियर्स. पार्ला. पार्ला. ओके. आणि आपलं? मी पण बॉर्न बॉर्ड ऑफ मुंबई आहे. शाळा माझी बर्फीवाला DN नगर. ओके. बर्फीवाला लेन. हा, तिकडेच आहे. खूप जुनी आहे. मग आता तुमचं आणि तुमचं कसं हॉटेलचं काय संबंध आहे? म्हणजे आम्ही दोघे मित्र आहोत. आधी मैत्री, त्याच्यानंतर मी पण एक शेफ आहे. ह्याचे रेस्टॉरंट्स आहेत तर मी ॲज अ फ्रेंडशिप अँड आय टेक केअर ऑफ फूड कन्सल्टन्सी. त्याच्या किचन मध्ये काही वर खाली होते तर मी असतो त्याच्याबरोबर. ओके. ओके. तुम्ही हे कुठून केलं तुमचं? मी रिझवी हॉटेल मॅनेजमेंट बँड्रामध्ये आहे. तिकडे मी 2002 पास आउट आहे. तर गेली 10-11 वर्ष मी शेफ म्हणून काम करतोय वेगवेगळ्या ठिकाणी. नाव यू आर अटॅच्ड टू ब्लू पार्क. हा, नाव आय एम अटॅच टू ब्लू पार्क. बट त्याच्या आधी मी 5 स्टार्स मध्ये 2-3 5 स्टार्स मध्ये काम केलंय. बरं. म्हणजे आता केवळ मैत्रीमुळे 5 स्टारचं तुम्ही सोडून तुम्ही ब्लू पार्कला जॉईन झालेलं आहे? हा, मैत्री आणि पार्टनरशिप अँड टू ग्रो बिगर. गुड 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 गुड. पण आता हे खरं म्हणजे शेट्टी म्हटल्यावर आमच्यासमोर फक्त खाणंच येतं. म्हणजे मी स्वतः सुद्धा यांच्याच हॉटेलमधून मागवतो. इडली सांबार म्हणा किंवा रवा मसाला, हे सगळे पदार्थ मुंबईत या सगळ्या पदार्थांचं जम बसवण्याच्या मागे किंवा महाराष्ट्रीयन लोकांना या पदार्थांची चव लावण्याच्या मागे फक्त शेट्टी आहे लोक आहेत. म्हणजे मी अनेक वेळा नाव सुद्धा घेतलेलं आहे. हिंदू कॉलनीच्या कॉर्नरला मणीज म्हणून आहे किंवा डिपीज म्हणून आहेत. म्हणजे मणीजच्या खाण्यात मी लहानाचा मोठा झालो. म्हणजे डोळे उघडले, लहान जन्माला डोळे उघडले आणि मी पहिला उपमा खाल्ला तिकडे, असं म्हणायला हरकत नाही. पण इथे सेटल होताना तुमच्याकडे आता गिरायकं अनेक प्रकारची येतात, बरोबर आहे? अनेक प्रकारची गिरायकं येतात. तर हे सगळं हॉटेल चालवताना तुम्हाला येणाऱ्या अडचणी कुठल्या? मोस्टली स्टाफ, गुड स्टाफ भेटत नाही. बरोबर. त्याच्यामध्ये काही डिफिकल्टी असते आणि ते भेटल्यावर ते टिकत नाही. ते एक दुसरा वेगळा प्रॉब्लेम आहे. सो बेसिकली वर्कर्सचा प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेमला ओव्हरकम कसं करता तुम्ही? आमच्याकडे एक स्टँडर्ड रेसिपी असते. त्या स्टँडर्ड रेसिपीला फॉलो करायचं त्यांचं काम आहे. ते त्यांना दाखवतो आम्ही पहिल्यांदी, दुसऱ्यांदी, तिसऱ्यांदी. मग लर्न द वे यू गो अँड मेक शुअर दॅट्स हॅपनिंग.
ह्या शब्दी आणि परत ते निघून गेले की परत नव्याने लर्न करा. हो ते होतच राहणार. दॅट्स द सायकल विच गोज That is the cycle. Exactly. म्हणजे हॉटेल चालते की नाही याच्यापेक्षा स्टाफ टिकतो की नाही Exactly. याच्याकडे Yes. 50% मेहनत हो हो कन्सिस्टन्सीसाठी ते एक मोठा इम्पॉर्टन्स ओके आहे. ओके. पण ब्लू पार्कचे सगळेच पदार्थ चांगले असतात, त्याबद्दल काही प्रश्न नाहीये. आज आमच्या खवय्ये वाट बघते तुम्ही काय बनवणार आहात. आपण जाऊयाचं का हा किचन? बिलकुल चला. शेफ शिशिरचं आमच्या या किचनमध्ये आगमन झालेलं आहे. हॉटेल ब्लू पार्क जे आहे त्याच्या 3 बॅचेस, 3 ब्रँचेस आहेत आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या तिथे जी ब्रँच आहे तिथे हे मुख्य शेफ आहेत. काय परत एकदा आठवण करून द्यावी, इतके आपण बोलतो. ओके, आपण काय बनवतोय पहिल्यांदा? सर आता आपण आधी मॅगी सॉस तयार करायचं आहे, तर त्याचे सगळे साहित्य घेऊन त्याला सॉटे करायचे. शिशिर मला साहित्य सांगतोस काय काय? साहित्य आहे सर कॉर्नफ्लॉर, मैदा, कॅबेज, फ्रेंच बीन्स, ओके कॅरेट, बेडगी चिली आणि काश्मीरी चिली, जिंजर गार्लिक, ओके, कांदा, साबुत धनिया, धनिया, जिरा, मस्टर्ड सीड्स, मेथी सीड्स, पेपरकॉर्न, ग्रीन चिली, गार्लिक, जिंजर, कढीपत्ता, कोथमीर, लिंबू, व्हाईट पेपर आणि सॉल्ट. ओके, साहित्य बघितलं. आता जाऊया प्रत्यक्ष कृतीकडे. ह्याच्यात लाल तिखट नाही दिसत आहे मला. सर लाल वापरत नाही काय लाल तिखट ह्याच्यात? नाही सर, आपण त्याच्याशी हे. ऍक्च्युली हे यूज करणार आहोत. एक सॉटे करून मसाला बनवू ज्याला आपण पिसणार आहोत, मग त्याचा तो लाल मसाला तयार होणार आहे. ओके ओके, तर आपण त्याच्या ठीक आहे. साहित्य बघितलं. आता प्रत्यक्ष कृतीकडे जायचं. काय करायचं पहिल्यांदा मला सांग. सर हे सगळे जे आहेत हा. ना त्याची फोडणी करायची आहे. ओ बर, ठीक आहे. पहिल्यांदा काय आहे? सर मिरची मिरची देऊ. थोडी अजून गेली तरी चालेल. या मिरचीचा काय फायदा होतो याबद्दल मी तुला साशंक आहे बरं का. कारण हिरवी मिरची कशी आपण खाऊ शकतो, ह्याचा काय कितपत तिखटपणा उतरतो ह्याचा? सर मिरचीच आहे, दोन्ही तिखट आहेत. बर. पण आय वुड से आपण मसाला हा ठेवण्यासारखा आहे. जसं आपण उद्या सुद्धा म्हणजे वापरू आपला शकतो. वाटप कसा असतो, ओके. जसं सुकं चिकनचा जो मसाला आहे ना त्याच प्रकारचा आहे, पण ह्याच्यात खोबरं नाहीये म्हणून ओके. मँगी नाव दिलंय. कारण की मँगलोरियन सुकं चिकन जे हा. असतं त्याचा जो बेस सॉस आहे हा. ओके. ते आम्ही चायनीज आणि मँगलोरियन क्युझिनला इकडे फ्युजन करतो. हा, हा. वाचते पण चांगलं ते. हा. तर सर आता आपण असेच लाईनीत एक एक टाकत त्याला होलच जाईल, कारण की आपण फक्त सॉटे करणार आहोत. लसूण आणि आलं, आलं, कांदा. येस. ह्याला थोडं असं भाजून घेऊया आपण. हे आलं आपण आता एवढा तुकडा टाकला हा, त्याचं सर. उतरेल का रस्त्याचा? आरामात उतरेल सर, कारण की ते कुक होणार आहे आणि त्याच्यानंतर ती पेस्ट होणार आहे. ओके. तर ते ह्याच्यात सगळीकडेच पसरेल. येस सर, नाव वी कॅन गो. आता काळी मिरी, काळी मिरी, बस. आता हे मेथी, मेथीचे दाणे, मोहरी. खूप आहे ह्याच्यात, खूप मेहनत आहे. हा. हात असा ठेवायचा, असं करायचा. हो. दंड असे बघ, बेडके होतात बघा थोड्या वेळाने माझ्या. मोहरी टाकली. आता जिरं, हिरव्या मिरची ही ऑप्शनल आहे सर. जर एकदमच जास्त तिखट पाहिजे असेल तर ग्रीन चिली यूज करू शकतो, अदरवाईज नो. असू दे ना. पण आपण तिखट बनवूया. हो. हे काय आहे? ते आहे गार्लिक. ओके. जे आपण ऑलरेडी एक झाले तर ते हे त्याचा चौथा आहे. नाही ते ठीक आहे. गार्लिक थोडं एक्स्ट्रा. हा, येस. पण आता ते जिंजर नको, ते फायनल मध्ये टाकू. थोडा कढीपत्ता. ओके. आणि बस. आता ह्याला जरा आपण सॉटे केलं. बाकी त्याचं काही करायचं नाही. हा सर. आम्ही हे सगळं आता एकत्र करून घेतो. आता काय करायचं मला सांग. मध्यंतरीच्या काळात म्हणजे विश्रांतीच्या काळात आम्ही हे सगळं वाटण तयार करून घेतलं. एक्झॅक्टली. ते वाटण आपण साईडला आता ठेवूया. ठेवून दिलं. आणि आता आपण डम्पलिंग्स बनवूया, व्हेज डम्पलिंग्स. बरं. त्याच्यासाठी आपण मैदा घेऊया, थोडं कॉर्नफ्लॉर आणि ह्या भाज्या. हे काय आहे? हे आहे कॅबेज सर, बरं. फ्रेंच बीन्स आणि गाजर, थोडंसं मीठ आणि थोडंसं व्हाईट पेपर आणि पाणी हलकंसं सर. ह्याचा आपण एक डो बनवूया. आणि त्याचं मग काय तळून घ्यायचं आपल्याला? हा, ते आपल्याला
आता आपला एक डोर रेडी झालाय. ओके. ह्याचे आपण छोटे बॉल बनवूया हम्म. आणि थोडस राऊंड शेप देऊन आपण ह्याला डीप फ्राय करूया. 2-4 करून घेऊ आपण. थोडं गरम होऊ दे ते. मी काय म्हणतो, हे वेळ घालवण्यापेक्षा हा सर. आता त्याला कळलंय कसं काय हा. करायचं ते, तर आपल्याकडे हे जे आहे हा सर. ते घेऊन पुढे जाऊ शकतो ना. हो हो जाऊ शकतो. है ना. ओके. तर आता काय आपण करणार ह्याचा सॉस बनवूया. बरं. त्याच्यासाठी आपण आधी गार्लिक घेऊया. हम्म. थोडंसं गार्लिक टाकूया, थोडं जिंजर, थोडी अनियन, आणि हा जो आपण मसाला तयार केलेला हम्म. तो मसाला ह्याच्यात टाकूया. ओके. डबल तडका. आणि थोडंसं पाणी, नाहीतर वेज स्टॉक, थोडंसं सॉसी बनवायला हलकंसं. बस हे झालं. आपला सॉस रेडी आहे. हम्म. थोडंसं मीठ, आणि आपले हे रेडी जे बॉल आहेत हम्म. ते ह्याच्यात टाकून थोडीशी कोथिंबीर, असं आपण हे सॉटे केलं सॉसमध्ये. हम्म. जरा 2 मिनिटं ठेवून रेडी टू इट. रेडी टू इट. हे कशाबरोबर खाता येईल आपल्याला? हे ॲज अ ॲपिटायझर स्टार्टर्स, हां. त्याच्यासाठी आपल्या रेस्टॉरंटमध्ये खूप फेमस आहे. हां. ह्याची ऑप्शन आहे आमच्याकडे, ती आहे चिकन मॅंगी हा. और वेज डम्पलिंग मॅंगी. बरं. तर एन इज अ स्पायसी वर्जन, सो इट्स व्हेरी हॉट फेवरेट रेस्टॉरंटमध्ये. क्या बात आहे. जाता जाता मला अजून एक प्रश्न विचारायचा, तो असा की साधारणपणे अंदाज कसा घेता तुम्ही? म्हणजे समजा आता शनिवार रविवारी आपल्याकडे गर्दी असते, बरोबर? अन्न वाया जाऊ नये म्हणून तुम्ही अंदाज कसा बांधता? विचार करून ठेवा. तोपर्यंत आमच्या रसिक प्रेक्षकांना सांगतो, हे सगळ्याची सगळी रेसिपी लिहून घ्या, साहित्य आणि कृती लिहून घ्या. व्हेज डम्पलिंग इन मॅंगी सॉस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कॉर्नफ्लावर, मैदा, कोबी, फरसबी, गाजर, बेडगी मिरची, काश्मीरी लाल मिरची, आलं, लसूण, कांदा, धणे, जिरं, मोहरी, मेथीचे दाणे, काळी मिरी, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, लिंबाचा रस, पांढरे मिरपूड आणि मीठ. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये बेडगी मिरची, आलं, लसूण, कांदा, धणे, काळी मिरी, मेथी दाणे, मोहरी, जिरं, हिरवी मिरची, लसूण आणि कढीपत्ता घालून मिश्रण परतून त्याचं वाटण करून घ्यावं. एका बाउल मध्ये मैदा घेऊन त्यामध्ये कॉर्नफ्लावर, कोबी, फरसबी, गाजर, मीठ, पांढरी मिरपूड आणि पाणी घालून त्याचा डो बनवून घ्यावा. या डोचे छोटे छोटे बॉल्स करून ते डीप फ्राय करून घ्यावेत. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, आलं, कांदा, बेडगी आणि काश्मीरी मिरचीचं वाटण, पाणी आणि मीठ घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये डीप फ्राय केलेले बॉल्स आणि कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी. चला आता आपण पुढच्या रेसिपीकडे जाऊया. पण पुढच्या रेसिपीकडे जाण्यापूर्वी शिशिरला एक प्रश्न विचारला होता. शिशिर, तुम्ही अवॉइड कसं करता फूड वेस्टेज होऊ दे? व्हॉट इज युअर प्लॅन? तुम्ही कसं प्लॅन करता ते? ऍक्च्युली आम्ही ॲव्हरेज कव्हर बगतो. सॅटर्डे एक सॅटर्डे आम्हाला 500 गेस्ट आले, हां. अगल्या सॅटर्डेला 300 आले, हां. मग आमचं ॲव्हरेज 400 झालं. हां. मग त्याच्या 400 पकडून आम्ही ऑन दॅट डेज आम्ही केटर करतो की बाबा एक 400 लोकांसाठी आपण रेडी राहूया. ओके. त्याच्यानंतर वर खाली झालं की ते वी कॅन मॅनेज. हा क्रायसिस मॅनेजमेंट मध्ये जाऊया, पण तयार 400 साठी राहूया. असं 400 ते 300 आले तर आपल्याला प्रॉब्लेम होत नाही. 400 ते भस्कन 500 आले हा तर प्रॉब्लेम. प्रॉब्लेम आहे. ते पण प्रॉब्लेम आहे की बिझनेस सेल कमी होतं, 400-300 आले तर. ओके. तिथे आपण तेल तापत ठेवलेलं. आता आपण काय हा बनवतो? सर. सर आता आपण पालक पनीर ऑन टोस्ट बनवतो. पालक पनीर ऑन टोस्ट. On ती कोणाची फाइंड? तुझी? फाईन म्हणजे ह्याने कुठेतरी खाल्लेलं ते येऊन तो बोलला असं मी काहीतरी खाल्लंय तर त्याच्यात काहीतरी बनव. तर आम्ही We made our own version of it. Okay. व्हर्जन ऑफ इट, म्हणजे त्याची आयडिया क्रिएटिव्हिटी माझी असं झालं. इम्प्लिमेंटेशन. हा. ओके. मला साहित्य सांगतो काय काय? ब्रेड. ब्रेड, ठीक आहे. ग्रेटेड पनीर, हं. पालक श्रेडेड, कांदा, टमॅटो प्युरे, हं. कॉर्नफ्लावर, जिंजर, गार्लिक, व्हाईट पेपर, चिली पेस्ट, ग्रीन चिली आणि सॉल्ट. ओके.
आता काय 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 झालंय तेल इथे तापलेलं आहे आमचं. ते माझं काम मी केलेलं आहे. आता काय करायचं पुढे? सर आता आपण एक डो बनवूया पनीर आणि पालकचा, जो आपण ब्रेड वरती लावून त्याला फ्राय करणार आहोत. तर एक बाउल लागेल आपल्याला. त्याच्यासाठी आपण पनीर घेऊया, पालक घेऊया, थोडंसं कॉर्नफ्लॉवर घेऊया, व्हाईट पेपर, सॉल्ट, जिंजर आणि ग्रीन चिली. ओके. अच्छा, हॉटेल दुलोक पार्क मध्ये हाताखाली किती लोक आहेत सर शिकायला? हाताखाली म्हणजे सर आता किचन मध्ये आमच्याकडे मोजून 12 स्टाफ आहे फक्त किचन मध्ये. किचन मध्ये म्हणजे हेल्पर आणि शेफ वगैरे सगळे पकडून. ओके. आणि सर्व्हिस मध्ये आमच्याकडे टोटल किती आहेत आपल्याकडे? 20 आहेत. या बात. आपण असं केलं हाताने तर एक चांगला डो बनतो. येस. त्या डोला आपल्याला ब्रेड वरती लावायचंय. हो. तसं सुटलं नाही पाहिजे ह्या ब्रेड वरून, पण जर सुटत असेल तर ब्रेडला थोडंसं पाणी लावून मग ह्याच्यावरती हे लावलं तर ओके. पकडून पकडून बसेल. असं सगळ्या पूर्ण ब्रेड वरती पसरवून आपण आपलं हे रेडी करू. ओके. आणि ह्याला आता आपण डीप फ्राय करू. ओ बर. क्या बात आहे. आणि जोपर्यंत हे फ्राय होतंय आपण एक सॉस बनवूया, ह्याच्यासाठी डीप बनवूया. शुअर 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 शुअर. तर त्याच्यासाठी आपल्याला लागेल अनियन, थोडंसं आपण कांद्याला पर्यायच नाही ना, कांदा सगळ्या याच्यात जातो. गार्लिक टाकू. आपण बनवतोय गार्लिक सॉस ह्याच्याबरोबर जाण्यासाठी. बर बर. चिली पेस्ट हे थोडंसं सॉटे केलं आपण की त्याच्यात आपण टोमॅटो, फ्रेश टोमॅटोचा प्युरे आहे फक्त थोडं. आणि थोडं सॉल्ट आणि पेपर हे टाकून आपला गार्लिक सॉस रेडी झालेला आहे. ओके. आणि इसका क्या हुआ है? असा कलर गोल्डन ब्राऊन येईपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचंय. ओके. आणि आपला हा सॉस रेडी आहे. ओके. जर बोल मध्ये काढायचा असेल तर आपण काढून घेऊया. आणि सर आता आपला ब्रेड पण रेडी झाला आहे. थोडंसं ॲब्झॉर्बंट पेपर वरती आपण ठेवून एक्सेस ऑइल काढू. ओके. तर आता वाय डोंट यू ट्राय वो खाने वाला आदमी है यार. सर एटलीस्ट कापू तरी शकेल आय एम शुअर. अँड देन वी जस्ट सर्व इट विथ द सॉस. सॉस रेडी आहे सर. ओके. आपला पनीर ऑन टोस्ट रेडी आहे. फर्स्ट क्लास. वाव, दॅट्स इट. मस्त झालेलं आहे. वासच छान येतोय. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. पालक पनीर ऑन टोस्ट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ब्रेड स्लाइसेस, किसलेलं पनीर, पालक, कांदा, टोमॅटो प्युरे, कॉर्नफ्लॉवर, आलं, लसूण, पांढरी मिरपूड, चिली पेस्ट, हिरवी मिरची आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये पनीर घेऊन त्यामध्ये पालक, कॉर्नफ्लॉवर, पांढरी मिरपूड, मीठ, आलं आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून हे मिश्रण एकत्र मळून घ्यावं. हे मिश्रण ब्रेड स्लाइसेसना लावून त्या डीप फ्राय करून घ्याव्यात. एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, लसूण, चिली पेस्ट, टोमॅटो प्युरे, मीठ आणि मिरपूड घालून सॉस शिजवून घ्यावा. डीप फ्राय केलेल्या ब्रेड स्लाइसेसच्या मधोमध हा गार्लिक सॉस घालून डिश सर्व्ह करावी. शिशिरने बनवलेले दोन्ही पदार्थ आता मी खाऊन बघणार आहे. आणि मीच नाही, ते दोघेही खाऊन बघणार आहेत. तुलाही खायचं आणि तुलाही खायचं. शिशिर, दोन्ही पदार्थ चकचकीत झाले आहेत. व्हेरी टेस्टी. काय मी तो बसाच घेतलाय ना खाण्याचा. उतणार नाही, मातणार नाही, खवयाचा धंदा सोडणार नाही. खाण्याचा धंदा बंद होऊ नये म्हणून तुम्हाला आम्हाला पत्र पाठवावं लागेल. तुम्हाला काय वेगवेगळे पदार्थ येत आहेत आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये. झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC. झी मराठी @znetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि तुमचे दोघांचेही मनापासून आभार मानतो. थँक्यू सर. पण नुसते आभार नाही, आमच्याकडून एक छोटीशी आपल्याला प्रेमाची भेट. थँक्यू. आणि
आपको भी. थँक्यू. क्या बात आहे. आणि असेच तुमचे आता नवीन प्लॅन्स काय आहेत? नवीन प्लॅन्स वेगळ्या वेगळ्या सिटीमध्ये जाऊया किंवा महाराष्ट्रामध्ये पुणे जाऊया, नाशिक जाऊया. बघतो प्रॉपर्टीचा रेट खूप आहे. खूप आहे. मग बघूया कुठे. मग सावकाश घ्या. प्रॉपर्टीचं रूप खूप महाग प्रॉपर्टी विकली तर आम्हाला खूप पैसे द्यायला लागतील. ओके, पण तुमच्या मनातल्या सगळ्यात चांगल्या इच्छा पटापट पूर्ण होऊन नवीन नवीन तुमची चेन तयार हो. आता ऑलरेडी 3 झाले आहेत, लवकर 33 होऊ देत. परफेक्ट. ओके, अँड थँक्स अ लॉट. परत एकदा मनापासून थँक्यू आभार. सो मच. आणि आता निघायची वेळ झालेली आहे, खाण्याची वेळ झालेली आहे. आपल्याला पुन्हा भेटायचं तर ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी चवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. आपण पहिले फ्रान्सला जाणार आहोत, तिथे एक डेझर्टची रेसिपी करणार आहोत आणि त्याच्यानंतर जाऊ अमेरिकेला. आजची आपली पहिली रेसिपी आहे ब्लूबेरी योगर्ट क्रेप्स, फ्रेंच रेसिपी आहे. दुसरी आहे होल व्हीट आणि ओट्सचे मफिन. काय डोंट वरी, सोपी रेसिपी आहेत.